गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा सण आहे. हा सण हिंदू नववर्षाच्या प्रारंभाचे प्रतीक मानला जातो. चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो. ज्या दिवसाला विशेष धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. नवीन वर्षाची सुरुवात उत्साहाने आणि सकारात्मकतेने करण्याचा हा दिवस मानला जातो. गुढीपाडवा सण कसा साजरा करावा याबद्दल सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे दिली आहे. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी घराची स्वच्छता केली जाते. घर स्वच्छ आणि सुंदर ठेवणे हे या सणाचे एक महत्त्वाचे अंग आहे. लोक घर झाडून, पुसून स्वच्छ करतात आणि घराच्या दारात सुंदर काढतात. ही आनंद, सौंदर्य आणि शुभतेचे प्रतीक मानली जाते. घराच्या प्रवेशद्वारावर तोरण लावले जाते. आंब्याच्या पानांचे तोरण विशेषतः लावले जाते कारण ते पवित्र मानले जाते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. गुढीपाडव्याच्या दिवशी लवकर उठून स्नान करणे अत्यंत आवश्यक मानले जाते. अभ्यंगस्नान करून नवीन किंवा स्वच्छ कपडे परिधान केले जातात. स्त्रिया साडी नेसतात आणि पुरुष कुर्ता पायजमा किंवा पारंपरिक पोशाख घालतात. ज्या दिवशी सर्वजण पारंपरिक वेशभूषेत सजतात, सणाचा आनंद अधिक वाढतो. गुढीपाडव्याचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे गुढी उभारणे. गुढी ही विजय, समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक आहे. गुढी तयार करण्यासाठी एक लांब काठी घेतली जाते. त्या काठीवर रेशमी किंवा नवीन कपडा बांधला जातो. त्यावर साखरेच्या गाठींची, निमची पाने, आंब्याची पाने आणि फुलांचा हार लावला जातो. काठीच्या टोकाला उलटी ठेवलेली तांब्याची किंवा चांदीची लोटी, कलश, ठेवली जाते. ही गुढी घराच्या दारासमोर किंवा खिडकीत उंचावर उभारली जाते. गुढी उभारताना पूजा केली जाते आणि देवाचे आभार मानले जातात. गुढी उभारण्यामागे अनेक कथा आणि परंपरा आहेत. असे मानले जाते की भगवान रामांनी रावणावर विजय अयोध्येत परत आल्यावर लोकांनी आनंदाने गुढी उभारली. तसेच शालिवाहन राजाने शत्रूंवर विजय गुढी उभारली गेली, असेही सांगितले जाते. गुढी ही विजयाचे प्रतीक मानली जाते. ज्या दिवशी विशेष पूजा केली जाते. घरातील देवघर स्वच्छ करून त्यात फुले, अगरबत्ती, दीप लावून पूजा केली जाते. देवांना नैवेद्य म्हणून गोड पदार्थ अर्पण केले जातात. ज्या दिवशी निमची पाने आणि इतर घटक एक कडू गोड मिश्रण खाल्ले जाते. ज्याला विशेष महत्त्व आहे कारण ते जीवनातील सुख-दुःख स्वीकारण्याचे प्रतीक आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी विशेष खाद्यपदार्थ बनवले जातात. हा या सणाचा मुख्य पदार्थ आहे. तसेच श्रीखंड, बासुंदी, साबुदाणा खिचडी, वरण भात, भाजी इत्यादी पदार्थही बनवले जातात. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र बसून जेवण करतात आणि सणाचा आनंद घेतात. हा सण कुटुंबातील एकोपा आणि प्रेम वाढवणारा असतो. गुढीपाडव्याच्या दिवशी लोक एकमेकांना शुभेच्छा देतात. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा, असे म्हणत नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात. नातेवाईक आणि मित्रांना भेटून किंवा फोनवरून शुभेच्छा दिल्या जातात. काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणुका आणि विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. ज्या दिवशी नवीन कामांची सुरुवात करणे शुभ मानले जाते. लोक नवीन व्यवसाय सुरू करतात, नवीन वस्तू खरेदी करतात किंवा नवीन योजनांची सुरुवात करतात. गुढीपाडवा हा नवीन आशा, संकल्प आणि उद्दिष्टांचा दिवस आहे. गुढीपाडवा साजरा करताना पर्यावरणाची घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. प्लास्टिकचा वापर नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक सजावट करावी. फुलं, पाने, नैसर्गिक रंग यांचा वापर करून सण साजरा करावा. पर्यावरणाचे संरक्षण होईल आणि सण अधिक अर्थपूर्ण बनेल. आजच्या आधुनिक गुढीपाडव्याचे महत्त्व कमी झालेले नाही. उलट, लोक अधिक उत्साहाने आणि पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा करताना दिसतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक शुभेच्छा देतात, फोटो शेअर करतात आणि सणाचा आनंद सर्वांसोबत वाटतात. परंतु, पारंपरिक पद्धती जपणे आणि त्याचे महत्त्व समजून घेणेही आवश्यक आहे. गुढीपाडवा हा फक्त एक सण नाही, तर तो आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे. हा सण आपल्याला एकत्र आणतो, नवीन सुरुवात करण्याची प्रेरणा देतो आणि जीवनात सकारात्मकता निर्माण करतो. गुढी उभारून आपण विजय, आनंद आणि समृद्धीचे स्वागत करतो. शेवटी, गुढीपाडवा सण साजरा करताना आपण आपल्या परंपरा जपल्या पाहिजेत आणि पुढील पिढीला त्याचे महत्त्व समजावून सांगितले पाहिजे. ज्या सणाच्या माध्यमातून आपण एकमेकांशी प्रेमाने आणि आनंदाने वागण्याचा संदेश देऊ शकतो. गुढीपाडवा हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद, यश आणि समृद्धी घेऊन येवो, हीच प्रार्थना. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.